हेडलाईन्स नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी जवळपास 2 तासांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। दसरा मेळाव्याला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। आगामी पालिका निवडणुकीसाठी 2 ऑक्टोबरला ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील शिवतीर्थावरती दाखल झालेत। काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवानिमित्त दोन्ही भावांची भेट झालेली होती। ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे महायुतीच्या गोटामधील चिंता वाढल्याचं बोललं जात आहे। जुई जाधव या भेटी संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। जुई, गेल्या 2 तासांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा सध्या सुरू असल्याचं कळतंय। नेमके काय घडामोडी घडतात शिवतीर्थावरती? अगदीच आपण पाहतोय तृप्ती, गेल्या 2 तासांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही नेते आहेत म्हणजे संजय राऊत, अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थावर आले आहे, जिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहतात आणि त्यांच्यासोबत आता जवळपास 2 तास ही भेट सुरू आहे। खरं तर उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा आता शिवतीर्थ या निवासस्थानी आलेत। राज ठाकरे यांच्या पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग गणेशोत्सवाच्या दरम्यान ते आले होते, ते दर्शन घेण्यासाठी बाप्पांचं। राज ठाकरे यांच्या घरी जो बाप्पा विराजमान होतो त्याचं दर्शन घेण्यासाठी। मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये ही दुसरी भेट होते आहे। खरं तर 2 भाऊ एकत्र आले ते मराठीच्या मुद्द्यावरून, कारण का हिंदी सक्तीचा जो GR काढला होता त्याच्या विरोधामध्ये मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचा निर्णय या 2 भावंडांनी घेतला होता आणि मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचा जो निर्णय घेतला होता, जो प्रवास तेव्हापासून सुरू झाला होता, तो आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दिशेने त्याची वाटचाल झाली आहे त्या प्रवासाची। कारण जर आपण पाहिलं तर मग आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठी मराठी मतांसाठी, मराठी माणसासाठी 2 भावांनी एकत्र यावं अशी इच्छा ही अनेकांची आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर मग वारंवार उद्धव ठाकरे देखील आणि राज ठाकरेंच्या वक्तव्यातून हेच समोर येते की जे जनतेच्या मनात आहे तेच होईल। त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे संकेत दोघांकडूनही दिले जात आहेत। आता जवळपास 2 तास ही बैठक सुरू आहे। दसरा आठवडा अवघ्या काही आठवड्यात, दसरा मेळावा अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे। या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देखील राज ठाकरे कदाचित उद्धव ठाकरेंसोबत एकाच मंचावर दिसतील। राजकीय मंचावर पहिल्यांदा दोघं जण एकत्र येतील, कारण का मागे मराठीच्या मुद्द्यासाठी दोघं जण एका मंचावर होते, जो राजकीय मंच नव्हता, परंतु दसरा मेळावा हा एक राजकीय मंच आहे। त्यामुळे तिथे दोघं जण एकत्रित दिसण्याची शक्यता आहे आणि कदाचित त्याच दिवशी त्याच मंचावर दोघांच्या युतीची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे। ही झाली आजच्या भेटीची माहिती। दुसऱ्या भेटीची माहिती म्हणजे की उद्या मनसे नेत्यांची एक बैठक बोलवण्यात आली आहे। राज ठाकरेंनी ही बैठक बोलवली आहे। सर्व जे मनसेचे नेते आहेत त्यांची बैठक घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत जाणं कितपत योग्य आहे, आपण तयार आहोत का, जागा ज्या कुठल्या असतील जिथे आपल्यासाठी मनसेसाठी पोषक वातावरण आहे, या सगळ्याची चर्चा केली जाईल आणि मग अंतिम निर्णय घोषणा ही कदाचित दसरा मेळाव्या दरम्यान देखील केली जाऊ शकते। परंतु आता 2 तास झाले आहेत, दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे। अनिल परब आहेत, संजय राऊत आहेत राज ठाकरेंसोबत आतमध्ये। त्यामुळे निश्चितच या भेटीकडे एक महत्त्वाच्या विशिष्ट नजरेने पाहिलं जात आहे, कारण का आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठी दोघं जण जर एकत्र यायचं म्हणतायत तर निश्चितच ही एक नांदी म्हणू शकतो आपण। त्यासाठी एक दुसरं पाऊल, खरं तर पहिलं पाऊल गणपतीच्या दिवशी उचललं गेलं होतं, त्यानंतर आत्ता या दिवशी दुसरं पाऊल उचललं गेलं। त्यामुळे निश्चितच जी इच्छा, जी अपेक्षा आहे तमाम मुंबईकरांची, ती कुठे ना कुठेतरी पूर्ण होण्याच्या आता वाटेवर आहे। तृप्ती, तुम्ही माझ्यासोबत अशीच राहा। या बैठकी संदर्भातले आणखीन अपडेट्स तुझ्याकडून मला जाणून घ्यायचे आहेत। मात्र याच भेटी दरम्यान अविनाश जाधव मनसे नेते यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती आणि या प्रभाग रचनेसाठी एक संपूर्ण बैठक जी ती आयोजन करण्यात। या बैठकीला संपूर्ण विरोधकाचे पार्टी जे आहे ते देखील उपस्थित आणि यामध्ये जे काही त्रुटी होती ते देखील सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। परंतु आपण जर पाहिलं तर अनेक जे त्रुटी होते ते अनेक आजी माजी नगरसेवकांनी सांगितलेले आहे। संपूर्ण ठाकरे गट असो, मनसे असो, काँग्रेस असो, त्याचबरोबर भाजप जे सत्तेमध्ये सामील आहे ते देखील आजचे जे माजी नगरसेवक आहे ते देखील आपल्यासोबत बातचीत करण्याकरता अविनाश जाधव स्वतः आहे, आपण त्याच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीने प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे, कुठेतरी असं सांगण्यात येतं की अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सर्व प्रभाग रचना बनवण्यात आलेली आहे। मी तुम्हाला सांगतो की अधिकाऱ्यांना धरून ठाण्यातल्या 1-2 नेत्यांनी ही सगळी प्रभाग रचना केलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे अर्ध्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आज आक्षेप घ्यायला तिथे बसलेले आहेत। याचा अर्थ त्यांना देखील या प्रभाग रचना माहिती नाहीत। आणि दुसरं, शिवसेनेचा एकही माणूस नाहीये शिंदे गटाचा,
जर एवढी मोठी प्रभाग रचनेवर हरकती घ्यायचा विषय आहे तर तुमचा एकही माणूस येत नाही, याचा अर्थ तुमच्या मनाप्रमाणे त्या प्रभाग रचना तुम्ही बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काही ऑब्जेक्शनच राहणार नाही. सो या एका पक्षाच्या हितासाठी बनवलेली ही प्रभाग रचना आहे, त्याचा आम्ही विरोध करणार, याच्यावर आम्ही मोर्चा काढणार आणि ही प्रभाग रचना जी आहे ती उद्ध्वस्त करून राहिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर, राज ठाकरे यांच्या घरावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू आहे. 1 तासापासून बैठक आहे असं सांगतात. ज्या पद्धतीने दोघं भाऊ एकत्र आलेले आहे, महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील मोठा यश मिळतं. मी तुम्हाला सांगतो, अशा बैठका याच्यापुढे तुम्ही सवय लावून घ्या की या दोन भावांच्या सतत होत राहतील. महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी हे दोघं भाऊ सतत भेटत राहणार आणि योग्य तो निर्णय योग्य वेळी जाहीर करतील. मला असं वाटतं की आत्ता खाली काम होणं खूप गरजेचं आहे, तर ते काम मी असेल, राजन विचारे असेल, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही एकत्र येऊन सुरू केलेलं आहे. नजीकच्या काळामध्ये ठाण्यामध्ये तुम्हाला या सर्व विषयावर प्रचंड मोठे मोठे आंदोलनं, यांच्या भ्रष्टाचारावर, ट्रॅफिकवर आंदोलनं होताना दिसतील. प्रवीण दरेकर म्हणताय की दोघं भाऊ एकत्र काही फरक महाराष्ट्राला पडणार नाही. मला असं वाटतं की दोघं भाऊ एकत्र आल्याच्या नंतर काय फरक पडेल हे प्रवीण त्यांना सगळ्यात पहिलं कळेल. योग्य वेळी सगळ्यांचा योग्य समाचार घेतला जाईल, एवढं नक्की. ठीक आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने जे प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या त्याचा कुठेतरी संपूर्ण जे विरोधक आहेत त्यांनी देखील आक्षेप नोंदवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिक शेखसोबत रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे. जुई, आत्ताच आपण प्रतिक्रिया पाहिली मनसेचे नेते अविनाश जाधव यांची. अविनाश जाधव यांनी ठाण्यामधून ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथून पुढे तुम्ही सवय लावून घ्या. अशा प्रकारे शिवसेना ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या एकत्रित बैठका होतील किंवा आम्ही एकत्र येऊन आंदोलन करू, विविध गोष्टी करू. नाशिकमध्ये सुद्धा जन आक्रोश मोर्चा उद्या होणार आहे, 12 सप्टेंबरला होणार आहे. त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचा गट आणि मनसे एकत्र येणार आहेत. एकूणच या सगळ्या गोष्टी घडतायत त्या एकूणच असं दाखवून देत आहेत की मवियामध्ये आता राज ठाकरे सहभागीच होणार आहेत. अगदीच आपण पाहिलं जर मग तृप्ती, गेल्या आठवड्यामध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वीच खरं तर काँग्रेसचे जे नेते आहेत विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. ती भेट खरं तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी होती. मात्र त्या भेटीमध्ये मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्याची चर्चा झाली, ही देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती आपल्यापर्यंत दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर मग सध्या सत्तेत महायुती आहे आणि विरोधात महाविकास आघाडी आहे. विरोधात जर राज ठाकरेंना जायचं असेल तर मग महाविकास आघाडीसोबत घेण्यात म्हणजे राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासोबत घेण्यात काहीही हरकत नसल्याचे संकेत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि किंबहुना काँग्रेस पक्षाकडूनही देण्यात आले आहेत. म्हणजे जर विरोधकांची देखील बाजू तितकीच तगडी असेल, तितकीच कणखर असेल तर मात्र सत्ताधाऱ्यांना पुरता कोंडीत पकडण्यासाठी ही एकत्र मूठ बांधणं गरजेचं आहे. या एकाच विचाराने दृष्टीनं आता ही जी भेट होती ती अतिशय महत्त्वाची आहे. या भेटी संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.